यानंतर एक दुःखद बातमी येते। भीष्मराज बाम जे क्रीडा मानसशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जात होते, त्यांचं निधन झालेलं आहे। हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालंय। बाम यांनी पोलीस महासंचालक म्हणून देखील काम केलेलं आहे। क्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम यांचं निधन झालेलं आहे। राहुल द्रविड सारख्या अनेक जे खेळाडू आहेत, क्रिकेटर्स आहेत, त्या सगळ्यांनी आपल्या बॅड पॅचमध्ये त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं होतं। क्रीडा मानसशास्त्रामध्ये त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे। क्रीडा क्षेत्रामध्ये अत्यंत आदरानं त्यांचं नाव घेतलं जातं आणि आज भीष्मराज बाम सर आज आपल्यात नाही आहेत। त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यानंतर त्यांचं निधन झालेलं आहे। पोलीस महासंचालक देखील बाम सर राहिलेले आहेत। क्रीडा मानसशास्त्र जे आहे त्यामध्ये त्यांचं मोठं आदरानं नाव घेतलं जातं। राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, अजित आगरकर यासारखे अनेक जे क्रिकेटर्स आहेत, जे इतर खेळाडू आहेत, त्या सगळ्यांना त्यांनी त्यांच्या बॅड पॅचमध्ये एक मार्गदर्शन केलेलं होतं आणि त्याचा मोठा फायदा जो आहे त्या खेळाडूंना झाला होता। क्रीडा क्षेत्रात बामसरांचं जे नाव आहे ते अत्यंत आदराने घेतलं जातं। त्यांचं जे योगदान आहे क्रीडा क्षेत्रातलं खेळाडू घडवण्यासाठी ते खूप मोठं होतं आणि त्याच योगदानाबद्दल बाम सरांना अनेक जणांनी आपला गुरु मानलं होतं। आज भीष्मराज बाम सर आपल्यातून निघून गेलेत। विजय साळवे आपल्या सोबत आहेत। विजय सर, बाम सर आपल्यात नाही आहेत आणि हा सगळ्यात मोठा धक्का जर कोणाला असेल विलास, तर तो सर्वोत्तम स्तरावर सातत्याने जाण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या या भारतातल्या या देशातल्या खेळाडूंना। बाम सर खरं तर म्हटलं तर पोलिसी खात्यातली एक वरिष्ठ अधिकारी, पण पोलीस खात्यातला असून देखील अतिशय नम्र, अतिशय प्रत्येकाशी सविनय, त्याचा मान राखून बोलणारे, त्याचा आब राखून बोलणारे असं व्यक्तिमत्व। आणि खरं तर बाम सरांचं व्यक्तिमत्व शूटिंगच्या निमित्तानं, म्हणजे पोलीस खात्याचा आणि शूटिंगचा अतिशय जवळचा संबंध होता, त्याच्यामधून ते शूटिंगकडे आले। पण शूटिंगमध्ये या नेमबाजांना आणखी पुढे जाण्यासाठी काय हवंय तर त्यांनी नेमकं ओळखलं आणि त्यांनी स्वतःचं पूर्ण जे आयुष्य होतं निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मानसशास्त्राचा अभ्यास करायला सुरुवात केली। एक क्रीडा मानसशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी अल्पावधीत नाव मिळवलं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मग अनेक नावं घेता येतील आपल्याला। अंजली भागवत, सुमा दीक्षित, दीपाली शिरसाट, लीना शिरोडकर अशी अनेक नेमबाजांची फौज त्यांनी महाराष्ट्रातनं तयार केली। पण त्याच वेळेला त्यांचं जे मार्गदर्शन होतं ते ज्या ज्या खेळात मानसिक आरोग्य तुमचं उत्तम असायला लागतं, मग ते शूटिंग असेल, मग ते स्नूकर असेल, मग ते बिलियर्ड्स असेल, मग ते क्रिकेट असेल, या प्रत्येक खेळातल्या खेळाडूंनी त्यांचं मार्गदर्शन घ्यायला सुरुवात केली। आता आपल्या सोबत एक खेळाडू आहे, सुमा शिरूर, नेमबाज, जिला बामसरांनी घडवलेला आहे। सुमाजी, तुम्हाला काय मार्गदर्शन त्यांनी केलं होतं आणि त्याचा किती मोठा जो तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा योगदान राहिलेला आहे? मला असं वाटतं, आय एम ऍक्च्युअली टू शॉक टू से एनिथिंग। मला वाटत नाही आहे, कारण इतके वर्ष ते आमच्या बरोबर होते, असं त्यांचा हात नेहमी होता आमच्या डोक्यावर आणि प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे। सो आय थिंक इट्स इज इररिप्लेसेबल आणि आय एम स्टिल टू शॉक टू से एनिथिंग ऍक्च्युअली। विजय साळवे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत। विजय सर, सुमा, साधारण 90च्या सुमारास तुम्ही सगळ्यांनी शूटिंगकडे वळलात तुम्ही, आणि त्यावेळेला तुमच्या मागे एक गुरु नव्हता कोणी, तुमच्या मागे म्हणजे आपले संजय चक्रवर्ती होते, पण त्याच्या व्यतिरिक्त असं एक व्यक्तिमत्व असायला लागतं जो तुम्हाला शूटिंगमध्ये वडिलांसारखा आधार देईल, भावासारखा तुमच्या पाठीशी उभं राहील, असं व्यक्तिमत्व म्हणून मला वाटतं आपण भीष्मराज बाबांकडे बघतो। पण त्याच वेळेला शूटिंगमध्ये तुमचं मानसिकता उत्तम असणं अतिशय आवश्यक असतं आणि त्या दृष्टीनं बाम सरांचं तुला, अंजलीला, लीनाला असेल, दीपालीला असेल, कशा प्रकारचं मार्गदर्शन झालं? असं वाटतं की ऑर्डिनरी आम्ही मुलींना स्पोर्ट्समन बनवलं ऍक्च्युली, कारण स्पोर्ट्समन स्पिरिट, स्पोर्ट्समन कसं गोल सेटिंग, कसं मेंटल मेकअप, ते कसं असावं, हे सगळं त्यांनी एबीसीडी आम्हाला शिकवलंय।
तर मला असं वाटतं की आम्ही जे चॅम्पियन झालो शेवटी ते फक्त आणि फक्त त्यांच्या बेसिक त्यांनी जे मेंटल मेकअप आम्हाला जसं ते तयार केलेलं फक्त त्याच्यामुळे आम्हाला ते सगळं करता आलं आमच्या आयुष्यात. मला नाही वाटत की जर बामसर नसते तर आमचं करिअरची सुरुवात पण झाली असते. कारण फक्त मेंटल मेकअप नव्हे तर प्रत्येक बाबतीत त्यांनी म्हणजे इव्हन फायनान्शियली इक्विपमेंटसाठी आम्हाला मदत हवी होती तेव्हा काहीच नव्हतं तर बामसरांनी धडपड करून त्यांच्या कॉन्टॅक्ट जमा करून म्हणजे प्रत्येक गोष्टीत बामसरांनी आम्हाला मदत केली आहे. इज बीन लाईक अ गॉडफादर आणि त्यांच्याशिवाय हे सगळं शक्यच नव्हतं, अशक्य होतं असं मी म्हणेन. तुम्ही तर एकदमच नवीन होतात या मॉडर्न शूटिंगसाठी. एनसीसी मध्ये कदाचित तुम्ही थोडंफार शूटिंग केलं असेल, पण तुम्हाला घडवण्यासाठी त्यांचे काय शब्द होते? खरं तर बाम सर हे शूटिंगचे मध्ये त्या अर्थाने गुरु नाहीत. संजय चक्रवर्ती हे तुमचे गुरु. एक वेगळं मार्गदर्शन, एक क्रीडा मानसशास्त्रज्ञ या नात्याने तुमच्या पाठीशी उभे राहिले. तू आत्ताच सांगितलंस इक्विपमेंट घ्यायला अनेक उद्योगपतींकडे, अनेक सढळ हाताने मदत करणाऱ्या दानशूर व्यक्तींकडे त्यांनी अगदी तुमच्यासाठी हात पसरला असेल. पण त्यांचे असे काही शब्द होते ना, ते तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या क्षणी धीर देऊन जायचे. काय शब्द असायचे? कशा प्रकारे मार्गदर्शन करायचे तुम्हाला? जेव्हा मला ऑलिम्पिकला क्वालिफाय व्हायचं होतं, माझा शेवटचा चान्स होता, तेव्हा मी बाम सरांकडे गेले आणि त्यांनी माझ्या डोक्यात 400चा आकडा ठेवला की तुला 400 पैकी 400 मारायला लागेल आणि त्यांनी तो एक मला स्वप्न दाखवलं आणि मला ही मेड मी यु नो त्यांनी मला असं माझ्यात तो आत्मविश्वास हे केला की तू करू शकतेस आणि तुला करायलाच लागेल. आणि जस्ट नॉट अ ड्रीम, पण ते कसं करायचं त्याचा प्लॅन बसून म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड जर मी केला तर तो फक्त बामसरांच्या त्या रोड मॅपमुळे. बरोबर, त्यांनी हा रोड मॅप तयार केला आणि त्यातून तुमच्यासारखे अनेक खेळाडू उभे राहिले. देशाला अनेक खेळाडू त्यांनी दिलेले आहेत. केवळ नेमबाजच नाही तर बाकी क्रिकेट असेल या सगळ्यामधले देखील खेळाडू त्यांनी उभे केलेले आहेत, आपल्या देशाला दिलेले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. विजय साळवी देखील आता आपल्यासोबत होते. धन्यवाद विजय सर तुमचे. एक छोटासा ब्रेक घेतोय. बघत राहा एबीपी माझा.